टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक सौ श्रुतीताई महाराज हबप, ज्ञानी आणि ज्ञानाई अशा ताई आणि हबप, त्याचबरोबर त्यांचे सहकारी, त्यांचे बंधू ते देखील हबप, ज्ञानी आणि ज्ञानाई असलेले गोपाळराव देशमुख यांनी आयोजित केलेल्या कन्याकुमारी ट्रिप किंवा रामेश्वर ट्रिप ही अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून सर्वांना एक मात्र बहीण, आई, काकी या रूपात सगळ्याला संबोधून बाबा, मामा, काका, भाऊजी म्हणजे जवळचेपणा, आपलेपणा, आपुलकी हे निर्माण करून ही ट्रिप अतिशय आनंदात, खेळीमेळीत आणि उत्साहात आणि सर्व ज्ञानाने युक्त त्यात माहिती पूर्णपणे आम्हाला त्यांनी दिलेली आहे. आणि मी ठामपणे सांगतो, मी या टूर मार्फत 2 टूर आयोजित केलेले आहेत आणि दोन्ही टूर अतिशय उत्कृष्ट झालेले आहेत. त्यामुळं मी हमखास सांगतो की प्रत्येकाने ज्याला लक्षात येईल, ज्याला कळेल, आपल्या मित्रांना सांगा आणि ज्ञानाई टूर बरोबरच प्रत्येकाने आपल्या टूरचा संपर्क साधा आणि जा. मी एक कळकळीची विनंती करतो आणि त्यांना सर्वातर्फे आमच्या धन्यवाद देतो आणि आशीर्वाद घेतो. आम्हाला त्या मागच्या वर्षी केरळच्या ट्रिपमध्ये त्यांची वेगळी आणि आमची वेगळी होती, पण झाली होती ट्रेनमध्ये आणि त्यांच्या यांना सांगत होत्या की आपलं नियोजन काय. आम्ही ते बघितलं, ऐकलं त्यांचं सगळं बोलणं, आम्हाला खूप आवडलं. आम्ही तेव्हाच ठरवलं वर्षापूर्वीच की आम्ही यांच्याच बरोबर आता दुसरी ट्रिप करणार आहोत आणि तसं आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत गेलो आणि ही ट्रिपचं नियोजन मग त्यांच्याबरोबर केलं. आणि आता पुढच्याही ट्रिपचं नियोजन त्यांच्याबरोबर आहे आमचं जगन्नाथपुरीचं 1 एप्रिल. तर ट्रिपबद्दल काय बोलायचं तर सगळ्याच बाबतीत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य आणि प्रत्येक ठिकाणी स्वतः त्या दर्शनाला सगळ्या ठिकाणी आमच्या बरोबर राहत होत्या आणि सगळं माहिती, विशेष म्हणजे गाईड खूप केलं त्यांनी आम्हाला. त्यामुळे त्यांचे खूप धन्यवाद. ज्ञानाईचे पण खूप धन्यवाद. दोघाही बहीण भावाचे आमच्या बालस्कर आणि वागचोरे परिवारातर्फे मी खूप धन्यवाद मानते. आमच्या वागचोरे परिवार, मालस्कर परिवाराच्या वतीने आभार मानतो. तसेच आमचं रामेश्वर आणि मीनाक्षी देवी हे 2 आमचे स्थळं राहिलेली बघायचे, ते आमच्या ह्या ट्रिपमुळे झालेलं आहे. आणि म्हणून इथून पुढे सुद्धा आम्ही यांच्या ट्रिपला हजर राहू, येणार आहोत आणि असंच सहकार्य आम्हाला देत जा. आम्ही तुम्हाला सहकार्य करू हेच प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपले आभार मानतो.